मुंबईमध्ये गणेश चतुर्थी हा केवळ एक उत्सव नाहीये, तर शहराच्या हृदयाचे हे ठोके आहेत. 11 दिवस रस्ते, तयारी, ढोल ताशांनी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषानं गजबजलेले असतात. प्रत्येक परिसरामध्ये लहान मोठ्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी येतो. तरीही हजारो मंडळांमध्ये एक असं मंडळ, एक असा राजा ज्याला मानाचं स्थान आहे, आणि तो आहे आपल्या लालबागचा राजा. 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 तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तुम्ही बोलाल यात नवीन काय, नॉर्मल आहे, बट माझ्यासाठी नवीन आहे कारण मी पहिल्यांदा हा अनुभव घेणार आहे रांगेतून जाण्याचा. कारण दरवर्षी मी ॲज अ कार्यकर्ता म्हणून जातो लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला, पण यावर्षी पहिल्यांदा मी चरण स्पर्शनाच्या लाईनीतून जाणार आहे आणि हा नवीन एक्सपिरियन्स अनुभवावा. ती लोक कशी येतात, या रांगेत उभे राहतात, त्यांची श्रद्धा, त्यांची भावना, ती राजाला पहिल्यांदा बघण्याची आतुरता, तो पूर्ण सगळा एक्सपिरियन्स मला घ्यायचा आहे, ही माझी मनातून इच्छा आहे. म्हणून मी असं लाईनीतून जातोय. म्हणजे बरं वाटतं, देवाच्या दर्शनला लोक येतात खूप उत्साहाने. त्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांना आम्ही हेल्प बी करतो, सांभाळतो, पुढे या गर्दीमध्ये पडावं नाही, जाडावं नाही, सेवा बी करतो. देवाची सेवा होती, मेन माणसं जे होते तेच देव झाले. माणसं त्यांची सेवा करते तेच आमचे देव झाले ना. मजा येते थोडी, जरा चांगलं वाटते असं लोकांना बघून. लोक राजाच्या प्रती एवढं प्रेम दाखवत आहे आणि कसं सांगू, ही फिलिंग शब्दातून सांगणं कठीण आहे. ती फीलच केली जाऊ शकते. तर मी रिकमेंड करेल तुम्हाला पण दरवर्षी लाईनीतून या. मी पण आता ट्राय करेल दरवर्षी लाईनीतून यायचं. मतलब हम लोग ऐसा दिल से ऐसा जा रहे हैं दर्शन करने के लिए. जैसा फ्रेंड्स मिलते हैं बहुत सारे लोग, कभी इतना टाइम नहीं मिलता. आज के टाइम पे सब लोग अपने अपने काम पे बिजी है. आज यही टाइम रहता है जो कभी कभी मिलते हैं, बाहर घूमते हैं, नाइट है, ऐसा मजा आ जाता है. काय मग कसं वाटते सागर शेठ तुम्हाला पहिल्यांदा असं लाईनीत उभं राहून? स्ट्रगल आहे भाई, स्ट्रगल आहे. काय स्ट्रगल? 8 तास उभं राहून किती तास झाले जातो? किती तास झाले भाई, बघू दे जरा. 9.5 तास लगभग. कसं वाटतं 9.5 तास उभं राहून? एक्झॉस्टेड एकदम. हे बा दुसरा कांड. तुला कसं वाटते? मजा आली. मजा आली हो कांडी शेठ, तुम्हाला कसं वाटते? जबरदस्त. 9:30 किती 9 तास? 9:30 काय नाही, अजून 12 तास झाले तरी चालेल, पण आज तर दर्शन होऊन जाईल आमचा भाई. तास मागून तास गेले, पाय दुखायला लागले, शरीर थकायला लागलं, पण मन मात्र थांबायला तयार नव्हतं. थकवा होता, पण त्यापेक्षा जास्त होती ती उत्सुकता. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी अंगात नवीन एक ताकद येत होती. कधी मनात प्रश्न यायचा की कधी संपणार ही वाट, पण मनाचं उत्तर एकच की हीच खरी भक्ती आहे. पण राजाला मी न विसरता दरवर्षी नवसाच्या लाईनीने जाते. मग वेदर इट टेक्स 12 hours, 15 hours, 20 hours, आय डोंट केअर. ऍक्च्युली मी जस्ट येते सो दॅट मला कधी मागावंच लागायला नको. त्यालाच सांगायचं की तुला जे द्यायचंय ते दे, मग ते पूर्ण वर्षासाठी पुरून जातं. दॅट्स द होल पॉइंट. येस, दॅट इज द होल पॉइंट. आणि मग तब्बल 17 तासांच्या प्रतीक्षेनंतर थकवा, भूक, गर्दी सगळं सहन करून अखेर आम्ही पोहोचलो त्या राजाच्या भव्य दरबारात. रखियो मुझ पे